असताना अभंगाच्या पूर्वपीठिकेला 3 शब्द महत्वाचे आहेत. कोणते? आवडे. 3 शब्द आहेत. आवडे देव तो करावा उपाव. ऐका, ज्या आधी जगद्गुरु तुकोबरायाने सांगितलं की आवडे देव, का हो आम्हाला देव आवडत नाही असं तुकोबरायांना का वाटलं असावं? का सांगितलं असं जगद्गुरु तुकोबरायांनी? आवडे देव तो करावा उपाव. तुकोबराय म्हणतात, ऐका, उपाय ते करा ज्याने भगवंताची गोडी तुम्हाला लागेल, भगवंत तुम्हाला आवडेल. मग तुम्ही म्हणाल, महाराज आम्ही कीर्तनात बसलोय, आम्हाला देव आवडत नाही का? साधा सोपा प्रश्न. जे कीर्तनाला येतात, जे भजनाला जातात, जे दर्शनाला जातात मंदिरात, जे नामस्मरण करतात, त्यांना देव आवडत नाही का? तर ऐका, याचं उत्तर तुम्हाला मी नक्की देऊन जाईल. काय? देव आवडण्याचे 2 प्रकार. एक लौकिकतेने देव आवडणे आणि एक आत्मिकतेने देव आवडते. ज्याला लौकिकतेने देव आवडतो ना, तो सोंगा डोंगाचा बाजार जास्त मानतो. आणि ज्याला आत्मिकतेने देव आवडतो, तो या सगळ्या गोष्टींच्या आलिप्त असतो. आलिप्त कसं सांगू का तुम्हाला? सांगू का? ऐका, उदाहरण देतो. सरोवर, पाण्याचं सरोवर सर्वांनी बघितलं. शिवाजी महाराज त्या सरोवरामध्ये कमळ कोणी कोणी बघितले सांगा बरं मला? कमळाचे फुलं. तुम्ही गेले असाल ना कुठेतरी फिरायला वगैरे, राजू भाऊ, कमळ पाहिले ना? सरोवरात कमळ राहतात. वाल्मिक पाटील, कमळ राहा. हा म्हणा, नाही तर नाही म्हणा. हा मग असं म्हणायचं ना, जमताय त्याच्या पाहिलं ना. यांच्या घरचं तुम्ही खाल्ले घरचं विठाला विठाला. कमळ सर्वांनी पाहिजे, बरोबर आहे. आता मला सांगा माय बापांनो, कमळ कुठं असतं? कमळ राहतं कुठं? राहतं कुठं? राहतं कुठं सांगा? कमळ कुठं असतं? वा, क्या बात आहे, सुंदर उत्तर. कमळ पाण्यात राहतं. पण एक काम करा, त्या कमळाजवळ जा, हांडाभर पाणी घ्या आणि वताच्या कमळाच्या बोकांडी, फुलाच्या म्हणते बोकांडी, कमळ फुलाच्या अंगावर ते पाणी होता. आता मला सांगा, एक हांडा वतलेलं पाणी, मला असं वाटतं नाही एक हांडा पण एक कपभर पाणी तर कमळामध्ये राहायला पाहिजेच पाहिजे. व एक कपभर पाणी तर राहायला पाहिजे. राहतं का? वतलं का तुम्ही कधी? मग नाही कसं काय म्हणले? नाही का म्हणजे अनुभव आहे का? मी ते सांगू राहिलो, अनुभव आहे का? आहे का? आता तुम्ही म्हणाल मग बोलणंच नको. अनुभव विचारतय ना, हरातक पण ते विचारतय, म्हणजे हे कोणी धरतय ते कोणी धरतय, बोलणंच नको. पण असं नाही. ऐका, शास्त्र सांगतं कमळ राहतं पाण्यात, पण ते पाणी जर कमळावर टाकलं तर कमळामध्ये थेंबर पाणी राहत नाही. याचं कारण सांगतो तुम्हाला. कारण माझे जगद्गुरु तुकोबरायांनी हे सगळं दृश्य बघितलं आणि याचं उदाहरण इतकं सुंदर दिलं. सत्यवादी करी संसार सकळ तुकोबराय म्हणतात, सत्यवादी करी संसार सकळ आलिप्त कमळ जळी जैसे. ते कमळ त्या पाण्यात राहतं. बरं मला सांगा, ते पाणी त्याच्या अंगावर थांबत नाही. मग तुम्ही म्हणाल, तुमच्यातल्या एखाद्याने प्रश्न उपस्थित केला की महाराज, जर पाणी जर त्याच्या अंगावर थांबत नसेल तर मग ते पाण्यात राहिलं काय बाहेर राहिलं काय? बाहेर काढा, बाहेर ठेवा, दुसऱ्या दिवशी बघायला जा. तर धाम परमम मम. पाण्याच्या बाहेर निघाल्यानंतर ते फार फार तर 10-20 मिनिटं, 15 मिनिटं, अर्धा तास, 1 तास जगेल. त्याच्या पलीकडे ते जीव सोडायला चालू करून देतं. याचा अर्थ असा होतो
की ते राहत जरी पाण्यात पण पाणी त्याच्यामध्ये राहत नाही, म्हणजे पाण्याचा अलवलेशही ते स्वीकारत नाही. ऐका, मग आम्ही संसारात राहणं योग्य का संसार आमच्यात राहणं योग्य? सांग बरं एकदा. कोणीच बोलत नाही, काय प्रॉब्लेम होतो शेजारी बोला ना का बरं तुम्ही. पाणी संसार आमच्यात राहावा का आम्ही संसारात राहावा? काय वाटतं बाबा? संसारी असावे असून हे दिलं उत्तर राजभवनी. संसारी असावे असूनी नसावे. जसं कमळ पाण्यात राहतं पण पाणी कमळावर टिकत नाही, तसं आम्ही संसारात राहावं पण संसार आमच्यात नसावा. मग का हो महाराज, संसार जर आमच्यात नसेल तर आम्ही संसारात राहून फायदा काय? काय फायदा काय? ऐका ना, आम्ही संसारात राहतो मान्य. आम्ही संसार काय झालं, एक नाशिकवरून बसलो, नाशिकवरून त्याला लग्नाला यायचं होतं नर्मदा लॉन्सला लग्नाला. आता लग्नाचा टाइम होता 12:33. कितीचा होता? 12:33. आता ते बसलं 11:30ला. कुठून? CBS वरून. आता गाडीला यायला CNG जर म्हणली तर किमान किमान तास सव्वा तास लागतो, 1.5 तास तर कंपल्सरी. आता तो म्हणे काय करावं, आता मला तर लवकर पोहोचायचंय, किमान किमान 12:30 पर्यंत तरी पोहोचलं पाहिजे. ते जसं तिथून गाडी निघाली, ते गाडी त्या गाडीत पळायला लागलं. पुढे जायचं, मागे यायचं, पुन्हा पळत पळत जायचं, पुन्हा मागे यायचं. कंडक्टर म्हणे काय ते पाय दुखू राहिले का, तुझ्या पायाला मुंग्या आल्या का? नाही म्हणे कंडक्टर साहेब, मला आहे ना लवकर पोहोचायचं सिग्नलला. ते म्हणे भाऊ वाटतो गाडीत पळून काय फायदा आहे का? तुला पळायचं असेल तर खाली उतर, गाडीच्या गाडीत पळून कुठं पोहोचणार आहे? ऐका, आम्ही संसारात राहावं, संसार आमच्यात नसावा. ऐका, उदाहरण सांगतो तुम्हाला. पंढरपूरला गेले, पंढरपूरला गेल्यानंतर चंद्रभागेच्या पलीकडे आम्हाला जायचं होतं. चंद्रभागेच्या पलीकडे जाण्यासाठी दोन्ही थड्यात चंद्रभागा भरलेली होती. आम्ही काय केलं, नाव घेतली, नावेत बसलो आणि पलीकडे जायला लागलो. नाव मध्यभागी गेली आणि राजूभाऊ तिथं एक व्यक्ती होता शहाणा माझ्यासारखा. त्याने काय केलं, बादली आली होती संग. ते काय करायचं, चंद्रभागेचं पाणी घ्यायचं, नावेत वाचायचं, चंद्रभागेचं पाणी घ्यायचं, नावेत वाचायचं. एक जण म्हणे मूर्खा, तुला मरायचं तर खाली उडी मार, याच्यात काय पाणी घेऊन राहिला? ते म्हणे याच्यात काय, मग काय नाव तर पाण्यातच आहे म्हणे. मग नाव तुम्हाला जर पाणी नको नावे तर मग नाव पाण्याच्या बाहेर काढा. जर नाव पाण्यात येतं मग पाण्यात नावीत पाणी असतील काय फरक पडणार आहे? ऐका, त्याचंही म्हणणं बरोबर आहे, त्याचंही म्हणणं बरोबरच आहे. नाव पण विषय असा आहे, नाव जर पाण्यात असली तर ती नाव उद्धाराला कारणीभूत ठरते आणि पाणी जर नावेत असलं तर ती अधोगतीला कारणीभूत ठरते. विठाला विठाला माझे जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, आवडे देव तो करा उपाव. याचा अर्थ असा, भगवंताच्या सानिध्यात राहण्यासाठी आम्हाला सगळ्यात पहिले त्याची आवड लागणं गरजेची आहे आणि आवड त्याची आम्हाला लागलेली नाही. ज्या जगद्गुरु तुकोबराय म्हणतात की आवडे देव तो करावा उपाव, ज्या ती आवड लागावी असा जर त्यांची अशी जर त्यांची इच्छा आहे तर याचा अर्थ आम्हाला आवड लागलेली नाही. ऐका, आवडीचे दोन प्रकार, आवडीचे दोन प्रकार, एक योग्य आवड आणि एक अयोग्य आवड. अयोग्य आवड कोणती आणि योग्य आवड कोणती? शास्त्राधारे जर तुम्हाला सांगायला गेले तो शिवोहम ही योग्य आवड. भगवंताकडे जात असताना मी माझ्या स्वरूपाचा एकदा माझ्या स्वरूपाला मी ओळखलं पाहिजे की मी कोण आहे, मी कोण आहे, कोण आहे मी. गीतेमध्ये भगवंत सांगतात तुम्ही साधारण नाही. ममय वंशो जीवलोके जीवभूत सनातन. भगवंत अर्जुनाला सांगतात, अर्जुना ममय वंशो
जीव लोके, हा जीव माझा अंश आहे. मग आम्ही जर भगवंताचा अंश आहे, मग आम्हाला आवड का लागत नाही? याचं उत्तर माझे ज्ञानोबराय एका अभंगामध्ये देतात. कोण मी आहे हा करावा विचार, कोण मी आहे हा करावा विचार. कोण मी आहे करावा विचार, मने ज्ञानेश्वर निवृत्तीचा मने ज्ञानेश्वर. ऐका, मी कोण आहे याचा एकदा विचार करा. कारण मी कोण आहे याचा विचार जो करतो भगवंताच्या अंतःकरणाशी तो संलग्न असतो. का? मला माझ्या स्वरूपाची ओळख पटली का? मी तू पण जाऊ दे दोरे, माझ्या स्वरूपाची ओळख मला पटली का? भगवंत आणि मी वेगळा नाही. त्या ठिकाणी अद्वैत निर्माण होत, द्वैताची भावना मनातून निघून जाते. आणि ज्या ठिकाणी अद्वैत असत तिथं ते आवडावं नाही आवडावं असं उरत नाही. ऐका, वड्यातून आणलेलं पाणी आणि गंगेतून आणलेलं पाणी दोन तांब्यात ठेवलं, दोन तांब्यात. हा झाला द्वैताचा प्रकार. आणि एका भगुन्यामध्ये दोन्हीही पाणी टाकलं. आता मला सांगा, अद्वैत प्रकरण निर्माण झालं. वड्याचं पाणी गंगेचं पाणी वेगळं वेगळं करून दाखवा. विडाला ऐका, जिथं वेगळं होत नाही तिथं आवड निवडीचा विषय राहत नाही. मग का हो? तुम्ही म्हणाल महाराज आम्हाला आवडत नाही का? आम्हाला आवडतं. तुकोबरायला माहिती यांना आवडतं, पण यांना काय आवडतं? खावे प्यावे सदा द्यावे, खावे प्यावे द्यावे सदा असावे सदैव. म्हणजे आम्हाला आवडतं. काय आवडतं? सुंदर खाल्लं पाहिजे, मस्त चांगले कपडे घातले पाहिजे, कपडे सुंदर कपडे, सुंदर असं येशीत राहिलो पाहिजे. आम्हाला आवडतं, नाही असं नाही. पण आम्हाला जे आवडतं ते संतांना मान्य नाही. का मान्य नाही? ऐका, विषय असा आहे, आवडण्याची वस्तू ही त्रिकालाबाधित सत्य पाहिजे. जी वस्तू आम्हाला आवडते ती त्रिकालाबाधित सत्य पाहिजे. आता आम्हाला जे जे आवडतं मला सांगा, त्याच्याची कोणती आहे की तिला बाद नाही? कोणती गोष्ट अशी की तिला बाद नाही? प्रत्येक गोष्टीला बाद आहे, प्रत्येक गोष्टीला. माझ्या कबीर महाराजांनी हे सगळं बघितलं आणि कबीर महाराजांनी तर अशी चपरात ठेवून दिली. बघ चपरात, आउट हात का मानव देह अल्लाने तुझं दिया. कबीर महाराज म्हणतात, अरे आउट हात का मानव देह अल्लाने तुझं दिया. अरे खाया पिया पिया सोया ना खोया, खाया पिया सुखे सोया ना जमाना खोया, खाया पिया सुखे सोया ना जमाना खोया, खाया पिया सुखे सोया ना जमाना खोया.
जे आवडतं कबीर महाराज म्हणतात वेड्या, अरे खाया पिया सुख से सोया, नाहक जमाना खोया. काय केलं येऊन आयुष्यात? काय केलं? जे आवडत होतं ते सगळं त्रिकाला बाधित सत्य नव्हतंच. बरं त्रिकाला तर बाधित सत्य जाऊ द्या. अरे जोपर्यंत मी आहे तोपर्यंत मला आवडणाऱ्या वस्तू राहतात का? राहतात का? नाही राहत. मला जर गुलाबजाम आवडत असतील, शिवाजी महाराज खरंच गुलाबजाम आवडतात. ते चाचांना माहिती, आमच्या वाणीग्रामांना माहिती, नारायणला सुद्धा माहिती. राजू हे दिंडीत आहे ना, शिरा गुलाबजाम जिलेबी आलं का ते माझ्याकडे लोटतात. अन्न कुठे? अन्न हा अण्णांना सुद्धा माहिती. हे सगळं माझ्याकडं. तिकडं मग तिकडं त्यांना चालतं. मला गुलाबजाम गोड फार आवडतं. पण ऐका ना, एक मोठी ताटली घेतली परात, त्या परातीमध्ये 25-30 वाट्या ठेवल्या आणि प्रत्येक वाटीमध्ये गुलाबजामच भरला. माझी आवड सांग. पहिला गुलाबजाम खाल्ल्यानंतर जी आवड माझ्या अंतःकरणाला तीच आवड दुसरा गुलाबजाम तोंडात टाकल्यानंतर राहील का? नाही राहणार. दुसरा गुलाबजाम खाल्ल्यानंतर तिसरा गुलाबजाम खाल्ला की तो तिसरा गुलाबजाम तोंडात टाकल्यानंतर दुसऱ्या गुलाबजामाची गोडी माझ्या तोंडाला मिळेल का? नाही मिळणार. अहो आवडती आम्हाला ती गोष्ट, फार आवडती. पण गडबड अशी, आमची आवड नित्य नाही आणि जे आम्हाला आवडतं शाश्वत नाही. विढाला मग का हो, आम्हाला अशाश्वत आवडत असेल, अनित्य आवडत असेल, मग ते अनित्य जे आवडणार आहे त्या आवडीचा आमच्या जीवनाशी काय अनुभव काय प्राप्त होतो आम्हाला? ऐका ना, अनुभव काहीच प्राप्त होत नाही आम्हाला. त्याचं काहीच नाही, काहीही नाही. एखादा गरीब कुटुंबातील व्यक्ती, एक अर्ध्या मिनिटाचं फक्त उदाहरण देतो पुढे निघतो. गरीब कुटुंबातील दुसऱ्याचं घर बघितलं तर त्याच्या मनात वाटायचं नाही, माझी मुलं झोपडीत राहतात, देवा माझं घर कधी होईल? दुःख झालं, खूप दुःख झालं. कोणाच्या चांगल्या घरात गेला का त्याच्या डोळ्याला पाणी यायचं, अंतःकरण दुखायचं. भगवंताने एक दिवस त्याच्यावर कृपा केली. वीर खंता त्याला छोटासा हांडाच लागला. छोटासा. आता दुसरा प्रकार नाही ना आपल्याकडे. काही पैसे मिळायचे, कसे मिळणारे पैसे? चोरून थोडं आणणारे, कीर्तन नाही सांगून चालणार. ते हांडा लागला त्याला आनंद झाला. त्याने काय केलं? हांडा घेतला आणि सुंदर घर बांधायला चालू केलं. सुंदर घर बांधलं. इतका आनंद, इतका गदगद झाला. जो यायचा, रामभाऊ या ना, घर बघा ना आपलं, बघा हे बेडरूम आहे, हे किचन, हा किचन आहे, हा हॉल आहे, हा ड्रॉइंग रूम आहे वगैरे. आता ते काय असेल तुम्ही पाहून घ्या, काय राहतं त्याच्यात. इतकं दाखवायचं त्या वास्तुशांतीच्या दिवशी. खूप जो येईल त्याला ओढून न्यायचं घर दाखवायचं, जो यायचं त्याला ओढून न्यायचं घर दाखवायचा. 2 वर्षांनी त्याला त्याचा मित्र भेटला. म्हणे करे सदाशिव कस काय बरं चाललंय का? म्हणे म्हणजे याचा अर्थ काय? बरं याचा अर्थ काय? अरे घर झालं ना तुझं, आता म्हण ना. अरे खूप आनंदात आहे. नाही, वस्तुशांतीच्या दिवशी असलेला आनंद जर आम्हाला 2 वर्ष टिकत नाही, आमच्या आवडीचा विषय कुठं आला? विठाला. ऐका, आवड अशी पाहिजे ज्या आवडीने आमच्या आयुष्यामध्ये आम्हाला आनंद सदैव प्राप्त राहील. समाधीचे सुख ऐका, महाराज म्हणतात, अरे समाधीचं सुख सुद्धा ओवळून टाकावं, सांडून द्यावं, असा आमच्या कीर्तनामध्ये भजनामध्ये आनंद प्राप्त होतो. असा आम्हाला दुःखाचा लवलेशही मिळत नाही. मग आमची आवड प्रकट करत असताना आमची आवड आम्ही पारमार्थामध्ये दाखवतो का संसारामध्ये दाखवतो? तर सोपा उपाय आहे, संसारामध्येच आमची आवड आहे. 100% संसारामध्येच आहे. तुम्ही म्हणाल महाराज ऑब्जेक्शन घेता का? नाही, 100% सांगतो, संसाराविषयीच आमची आवड आहे. परमार्थाविषयी आमची आवड कमी आहे. नाही असं बोलत नाही बरं, पण कमी आहे. जो ज्या प्रकारे आम्हाला प्रपंच आवडतो त्या प्रकारे आम्हाला परमार्थ आवडत नाही. माझ्या नाही आवडत. ऐका ना, पाऊस पडला, सुगीचे दिवस आले आणि पंढरपूरची वारी आली. तुम्ही वारी पहिले करणार का शेत पहिले पेरून घेणार? मला सांगा. शेत पेराच्या पहिले नादी लागणार. महाराज तुम्ही निघा पुढं, आम्ही नगरला येतो. आवड कशाची?
आम्हाला अहो असे उदाहरण सांगायला गेलं तर दिवस पुरणार नाही दिवस. आमचे गुरुजी आमची परमार्थ विषयीची पण आवड एकदा सांगून देतो तुम्हाला. 2 मिनिटाचा दृष्टांत आहे. तो दृष्टांत मार्मिक आहे. आमचे गुरुजी शंकर गुरुजी पांचाळ आळंदीला मी ज्यांच्याकडे शिक्षण घेतलं वारकरी शिक्षण. शंकर गुरुजींसंग आम्ही आमच्या गुरुजींसंग कीर्तनाला माझं टाळ वाजवायला जायचं. तर काय झालं गेल्या 22-23 वर्षापासून गुरुजींच्या संघ आळंदी ते पंढरपूर एक वारकरी सतत वर्षी खांद्यावर हातामध्ये टाळ आणि गुरुजींसंग तो आळंदी ते पंढरपूर वारी करायचा. आणि दरवर्षी प्रतिवर्षी प्रमाणे आमच्या गुरुजींचं काल्याचं कीर्तन त्यांच्या सप्त्यात असायचं. काल्याचं कीर्तन आजपर्यंत आजही गुरुजी आमच्या त्या गावाला जातात. आजही जातात काल्याला. एक वर्ष आम्ही गेलो. गुरुजींनी त्यांना बोलून घेतलं आणि सांगितलं का हो हरिदादा दिसले नाही. हरिदादा गेले का काय? वारकरी ज्या वर्षी वारीला नाही बाकीच्यांनी समजावं तो विठ्ठला विठ्ठला. ऐका त्याने सांगितलं महाराज तसं काही नाही. पण काय झालं मुलगा परदेशात गेला. लहान मुलगा मुंबईला राहतो. त्याच्यामुळे दादांच्या घरी कोणीच नाही. त्याच्यामुळे दादा म्हातारीला एकटे सोडू शकत नाही. त्याच्यामुळे यावर्षी ते काही आले नाही. बर चहा वगैरे झाला. जेवणाची तयारी झाली. आणि ज्या घरामध्ये जेवण होतं त्याच घरावाल्यांनी त्यांना निरोप पाठवला की हरिदादा महाराज तुम्हाला विचारताय तुम्ही या 2 मिनिटं भेटायला. हरिदादा आले जेवायला वगैरे बसलो. जेवण झालं आणि गुरुजींनी सांगितलं आता तास 1.5 तास आहे तर मुलं थोडेसे बसतील बघ गाडीत थोडा उशीर आहे आळंदीला जायला. तर मग बसतील थोडे उन्हाचे शांत होतील. बसले आणि त्यांच्या गप्पा सुरू झाल्या. गप्पा सुरू झाल्या. हरिदादांनी सांगितलं महाराज या वर्षी फार कळकळ वाटली. माझ्या आयुष्यात असं खूप काहीतरी माझ्याकडून राहून गेलं असं वाटलं. ज्या घरात बसलेलो होतो त्या व्यक्तीला हरिदादांनी विचारलं का हो तुम्ही नाही गेलो नाही या वर्षी? तुम्ही गेले नाही या वर्षी? अरे काय करायचं जाऊन वारीला महाराज? काय करायचं वारीला जाऊन? वारीला गेलो चांगलं पंढरपूरच्या जवळ पोहोचलो आणि देवाचं नामस्मरण करत होतो. घरी मुलगा प्लग मध्ये पीठ टाकत होता. करंट बसला आणि एकुलता एक मुलगा गेला आमचा. काय करते ती वारी करून? मनाला लावून धरलं. मनाला समजून टाकलं की रास वारी नको ते पांडुरंगही नको आणि ते परमार्थही नको म्हणे. विषय सोडून दिला म्हणे मी वारीचा. आमच्या गुरुजींच्या मनात ती आडी बसली आणि गुरुजींनी त्यांना विचारलं का हो काय सांगता वारीला गेले आणि मुलगा घरी हो. मग म्हणे महाराज पांडुरंगाने एवढी माझी किव आली नाही का? हा वारी बंद करून टाकली. घर छान आहे हो महाराज. गुरुजींनी विचारलं आमच्या त्यांना घर छान आहे म्हणे. पाट्याचं घर बांधलेलं म्हणे. मग महाराज हे माझं नाही म्हणे घर आमच्या पंजोबांनी बांधलेले घर. काय सांगतो पंजोबांनी? वा 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 काय घर बांधलं गुरुजीला सांगाय म्हणे. असं एवढं त्याच्या काय काय त्याला सराया प्रत्येक ठिकाणी भाषा वेगळी चांगली लाकडं होते ते म्हणे. मग आमच्या पंजोबांनी बांधलेले. मला पंजोबांना भेटायचंय म्हणे. गुरुजी म्हणे पंजोबांना भेटायचं कुठे म्हणजे माझा पंजोबा एक दिवस राहत होता. आजोबा असते वडील गेले म्हणून मग तू काय जगला म्हणे आता? अरे ज्या घराने तुझे 3 पित्र खाल्ले तुझा बाप खाल्ला तुझा आजा खाल्ला तुझा पंजा खाल्ला आणि त्या घरावर तुझा जीव आहे. आणि एका वारीला जाऊन जर तुझा मुलगा चुकीनं गेला असेल त्याच्या कर्मानं शास्त्र सांगतंय बघा माय बापून कर्मानुभूती जीव एका. शास्त्र सांगतं आपापल्या कर्माने ज्याचा त्याचा मृत्यू किंवा जन्म ठरलेला आहे. आमच्या घरामध्ये दुःखद घटना झाली तर आम्ही त्याचं खापर भगवंतामुळे का फोडावं? आणि जर ते आम्ही फोडत असेल आमची आवड कुठं आहे? संसारामध्ये का परमार्थामध्ये? विठाला विठाला